काही सहकारी होते, माझा नवरा होता आणि आम्ही लोगो वगैरे काहीही नव्हतं आमच्यासोबत. आम्ही पूर्णपणे आचारसंहितेचा पूर्ण जे पालन करून आम्ही ते पूर्णपणे हे केलेलं होतं. सगळं आम्ही काढून ठेवलं होतं आणि नॉर्मल आम्ही जेवायला बसलेलो होतो. तर तिकडून 50 ते 60 लोकांचा मॉब आला माझ्याकडे आणि मला आरेरावीची भाषा केली, शिव्यागाळी केल्या आणि ते सगळं शोधत होते. त्यांना काहीही मिळालेलं नाहीये तिकडे. आम्ही जेवतच होतो ते आले तरीही. पण मनसेचा आरोप होतोय की तुम्ही त्या जेवणाच्या नावावर पैसे वाटप करत होते असं त्यांचा आरोप होतोय. त्यांना आरोप करायचा आहे तर करू द्या. त्यांनी जर तिथे सर्च पण केलेला आहे पूर्ण, तिथे शूटिंग केली आहे. इलेक्शन कमिशन होतं, आपले स्थानिक पोलीस होते. त्यांना तिथे काहीही मिळालं तर मी माझं राजकारण सोडेन. त्यांना तिथे पैसे मिळाले तर मी माझं राजकारण सोडेन. तिथे काहीही मिळालेलं नाही. आम्ही सगळे पदाधिकारी, माझा नवरा, आम्ही सगळे जेवत होतो. त्यांचा असा आरोप आहे की सध्या सत्ता त्यांचीच आहे, तर कुठलाही पुरावा आमच्याकडे गरज नाही, ते पोलिसही सुद्धा त्यांना हीच मदत करतात. अरे त्यांनी त्यांचे फेसबुक लाईव्ह होतं, त्यांनी शूटिंग केली, त्यांनी स्वतः फिरलेत त्यांचे पदाधिकारी, त्यांनी दाखवावं ना मग. सरकारी सरकारी वकील आहेत आणि त्या सरकारी वकील असताना हे सुद्धा भंग झालेला आहे. सरकारी वकील आहे पण त्याच्या अगोदर माझा नवरा आहे, तो माझ्यावर बसून जेवू शकत नाही. आम्ही नॉर्मली सगळे जेवत होतो. पण ज्या आरोप ते लावत आहेत असं म्हणणं आहे बर्थडे पार्टी सुरू होती पण बर्थडे बॉय नव्हता त्यामुळे ते पार्टी कशासाठी. अरे बर्थडे बॉय नव्हता. आम्ही ऍक्च्युली आम्हाला फार लेट झालेला. मी सगळेजण जेवले की नाही ह्याच्या सगळी विचारपूस करून नंतर शेवट मी जेवते. त्याच्यामुळे 11:30 पावणे 12 वाजता मी तिकडे जेवायला गेलेली आणि आम्हाला मोदी साहेबांनी, आमच्या भाजपा परिवाराने हेच शिकवलेलं आहे की राष्ट्रप्रथम, आम्ही सगळ्यात शेवट येतो. त्याच्यामुळे सगळे जेवलेत की नाही ह्याचा मी पूर्ण व्यवस्था बघून नंतर मी स्वतः जेवायला बसलेली होती. पण त्यांचा असा आरोप आहे की ते जेवणाच्या व्यवस्था ते सगळं तुमच्याकडून करण्यात आलं होतं. त्यांनी प्रूफ करावं, माझ्याकडून काही व्यवस्था केलेली नव्हती ही. आणि त्यावर आक्षेप घेतलाय की तुम्ही भाजपचे विचारधाराचे आहेत म्हणून तुम्ही मराठी आहेत की नाही हे पण त्यांचे. आज मी माननीय राज ठाकरे साहेबांना हे विचारू इच्छिते की मी एक शिंदे आहे. मी ऍडव्होकेट सीमा किरण शिंदे. मी शिंदे साताऱ्याची आहे. माझं गावही सांगते. मी पालीची आहे, खंडोबाच्या पालीतली. मी दत्तपडात राहते, स्थानिक मुलगी आहे, वकील आहे. मी 15 वर्ष झालं वकिली करते. आज महिलेवरती जेव्हा आज 50 ते 60 ज्यांचा मॉब, पूर्ण मनसेचे जे गुंड प्रवृत्ती होती पूर्ण, ती जे मॉब माझ्यावरती आरेरावी भाषा करत होती, शिवीगाळी करत होती, आज माझ्या अंगावरती आला. तर राज साहेबांनी फक्त माझी ही विनंती आहे की एक मराठी मुलगी सुरक्षित आहे का. आज राज साहेब जे मराठीचा मुद्दा मांडतात, आज मराठी मुलगीवरती त्यांच्याच पक्षातली लोक जी या प्रकारे आली, तर मराठी मुलगी सुरक्षित आहे का, मला राज साहेबांना हे विचारायचंय. व्हिडिओ काही समोर आले, त्यांच्याकडेच व्हिडिओ आहे, त्यांनीच फेसबुक लाईव्ह केलेला आहे, त्यांच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. ज्या हॉलमध्ये कार्यक्रम झाला त्या हॉलची कुठलीही परवानगी नव्हती असं त्यांचा आरोप आहे की जे झेंडा वगैरे भाजपच्या निवडणूक आयोगाची कुठलीच परवानगी नव्हती तरी तिथे कार्यक्रम घेण्यात आला असं त्यांचा आरोप. असं अजिबात नाहीये. आम्ही फक्त तिथे झेंडे आमच्या कार्यालयात ठेवायला जागा नव्हती, त्याच्यामुळे आम्ही तिथे स्टोअर करून ठेवले. तर ते काही परमिशनची तिथे गरज नव्हती तशी तिकडे. त्यांच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, ते सांगतात की भाजपच्या पदाधिकारी आहेत स्वतः याच्यामध्ये बोलतो की मी पैशाचं वाटप केलं. बघा ह्याच्याबद्दल माझ्याकडे काहीच हे नाहीये, कारण का मी पाहिलेली नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही त्याच्यावरती. भाजपने जर पैसे वाटप असल्याचे आरोप केले तेव्हा तुमच्या पीएचं सुद्धा नाव होतं आणि त्यांनी अंगावर आले आणि त्यांच्यावर मारामारी केली. काल वॉर्ड क्रमांक 14 मध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार ॲडव्होकेट सीमा किरण शिंदे हे आपल्या 4-5 सहकाऱ्यांसोबत जेवण करत होते. साधारण जेवण होतं. असं करत असताना करण मेनन नावाचा व्यक्ती 50-60 लोकांना येऊन तिकडे आला, शिवीगाळ करू लागला. शिवीगाळ आई बहिणीवरून आहे. मी व्हिडिओ दाखवू शकतो. इथे सीमा बसली आहे म्हणून मी व्हिडिओ चालत नाही, पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही की एका महिला उमेदवाराला आई बहिणीवरून शिवी दिली जात होती. अशा वेळेला तिकडे 4 कार्यकर्ते होते. आम्ही संयम पाळला. पोलीस होते, इलेक्शन कमिशनचे लोक आली होती, व्हिडिओग्राफी झाली, एक ठिकाणची व्हिडिओग्राफी झाली. पैसा वाटण्याचा खोटा आरोप केला. मी त्यांना विचारतो पैसा मिळाला का. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारावर, विकासाच्या नीतीवर, हिंदुत्वावर
आम्ही मुंबईत मतदारांच्या समोर जात आहोत. आम्ही काम करून दाखवलंय, त्याच्यानंतर सांगतो. आणि म्हणून आम्हाला पैसे वाटप करून मतदान घेण्याची आवश्यकता नाही. आमचं स्थान लोकांच्या हृदयात आहे. आम्ही हा वार्ड जिंकतोय, बोरिवलीत आम्ही जिंकतो आहे. हे फ्रस्ट्रेशन होता. प्रत्येक इलेक्शनमध्ये अशी स्टंटबाजी केली जाते. मी मनसेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिदेवांना सांगू इच्छितो की हे जे करण मेनन आहेत हे विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे आले होते आणि मला बोलले की उमेदवारी मलाच दिली पाहिजे होती. मी पाहिजे तुम्हाला सगळी मदत करतो. त्यावेळी सुद्धा मी त्यांना सल्ला दिला होता, तुम्ही ज्या पक्षात आहात त्याच पक्षात राहा. मी कुणाला विचारतो, अशा लोकांवरती तुम्ही इलेक्शन जिंकू शकता, हे तुमचे मित्र आहेत की शत्रू तुम्ही ठरवा. ठीक आहे. दुसरं गोष्ट, करण मेनन मराठी आहे का? एका मराठी कन्येला काल रात्री करण मेननने आई बहिणीवरून शिवी दिली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आणि हे बोरिवलीकरांना मान्य आहे का? आणि आता ते जिंकू पण शकत नाही. पण आता अशी दादागिरी आहे तर बोरिवली आणि मुंबईत अशी दादागिरी तुम्ही खपवून घेणार का? आणि म्हणून माझी विनंती आहे, बेखोफ होऊन मतदान करा. मराठीसाठी मतदान करा, सीमा शिंदेसाठी मतदान करा, भाजपा महायुतीसाठी मतदान करा. प्रत्येक वेळी इलेक्शनमध्ये अशी स्टंटबाजी त्यांच्या वतीने होते. काल सुद्धा जाताना ते बोलले, आम्ही जिंकणार नाही आहोत. आमचे सरकार इकडे बसले, सुरेंद्र गुप्ताजी तिकडे होते, नीरव मेहता तिकडे होते. त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरती काहीतरी दाखवावं लागेल आणि यासाठी होतं. त्यांनी हार स्वीकारलेली आहे. आणि तुम्ही मागचे रेकॉर्ड पहा, प्रत्येक इलेक्शनमध्ये असाच स्टंट करण्याचं त्यांचं काम आहे. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण मी व्यथित आहे. बोरिवलीमध्ये विरोध केला पाहिजे. इलेक्शन असतं, प्रत्येकाने आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे, पण ही काम करायची पद्धत नाही. सीमाला त्या सोसायटीमध्ये प्रचार करताना याच करण मेननने सोसायटीमध्ये प्रचार करू दिला नाही. आम्ही काहीच बोललो नाही, आम्ही तक्रार केली नाही. पण वारंवार जर अशा गोष्टी होत असेल तर सीमाने सुद्धा जरी बांगड्या घातल्या असेल तरी ती झाशी की राणी आहे, ती लढू शकते. काल ती घाबरली नाही, तिने सगळ्यांना फेस केला. एकटी मुलगी जर 50 लोकांच्या मॉबला जे शिव्या देतात आहे ती समोर जाते तर ती, मला असं वाटतं की ती मर्दांगिनी आहे, रणरागिणी आहे आणि योग्य उमेदवार आम्ही दिला आहे. मी समस्त वार्ड क्रमांक 14च्या लोकांना विनंती करतो की दुष्प्रचाराचे बळी होऊ नका आणि सीमा शिंदेला प्रचंड बहुमताने विजयी करा. या संदर्भात भाजपकडून काय तक्रार केली जाणार का? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. जी भाषा होती ती इथे मीडियासमोर मी बोलूच शकत नाही, ती माझी संस्कृती नाही. ठीक आहे. इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तक्रार करतो आहे आणि याच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे अशी मी त्यांच्याकडे मागणी करतो. मनसेने असं मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये मग पैसे वाटण्याची वेळ काय येते? असं पैसे मिळाले तर दाखवा. सीमाने सांगितलं मी राजकारण सोडून देईन. आणि म्हणून खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार ते हरतात हे स्पष्ट झालंय. त्यातले बाकी लोक त्या वार्डाचे पण होते का? ते जे लोक आले होते त्याच्यात किती लोकांवरती क्रिमिनल केसेस आहेत? पोलिसांनी त्यांची इन्क्वायरी करावी. मग रात्रीच्या वेळी मनसेचा बिल्ला लावून आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा हे लोक का आले त्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी त्याचं निरीक्षण करावं. तुम्ही आचारसंहिता मानत नाही. तुम्ही 50 लोक जेव्हा 5 लोक 144 असताना 5 पेक्षा जास्त लोक तिकडे फिरू शकत नाही, इतकी लोक कशी आली? याच्यावरती कारवाई होणार का? त्यांचा आरोप आहे की पैसे सापडले, पोलीस आणि निवडणूक आयोग तुमच्यासाठी काम करतात, भाजपसाठी काम करतात, त्यामुळे बाहेर करत. ते फेसबुक लाईव्ह करत होते. जर पैसे दिसले असते तर आजपर्यंत नंगानाच झाला असता. मला माहिती आहे, मीडियाच्या लोकांनी पण विचारलं पैसे सापडले का? एक पायी सुद्धा सापडलं नाही. समजलं ना? मी माझ्या निवडणुकीमध्ये पण हे इलेक्शनमध्ये हे सगळं आम्ही करणार नाही. बोरिवलीचे मतदार हे भाजपला प्रेम करतात आणि म्हणूनच मला 1 लाखच्या वरच्या मतांची आघाडी मिळाली आणि इथे सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. आणि म्हणून ह्या रडीचा डाव आहे, त्यांनी आपली हार स्वीकारलेली आहे. बोरिवलीत भाजपाचा प्रचंड विजय आहे, मुंबईत प्रचंड विजय आहे. म्हणून यांच्या रडीचा डाव सुरू झालेला आहे. माणसांचं न्याय हक्कासाठी लढत आहोत. आम्ही मराठी मुलीच्या संरक्षणासाठी सुद्धा लढत आहोत. सीमाचं बाल सुद्धा बाका होऊ देणार नाही, ही सगळ्यांसमोर मी ग्वाही देतो. मराठी समोर गेले पाहिजे होते ना. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे जे मेनन आहेत, जो पक्ष मराठी अस्मितेचा विचार करतो त्या पक्षाने मेनन नावाच्या माणसाने सीमा शिंदेवरती हमला केला. याने मराठी माणूस दुखावला नाही का? तर जे मराठीची भाषा बोलतात आणि मेनन नावाच्या गुंडा करून हल्ला करतात
याबद्दल भूमिका स्पष्ट करणार का? ठीक